नागोठणातील ज्येष्ठ नागरिक संघातर्फे सामाजिक भान जपत गरजू विद्यार्थ्यांसाठी एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला। नागोठणातील जिल्हा परिषद कचेरी शाळा, कन्या शाळा आणि प्राथमिक शाळा जोगेश्वरी नगर या 3 शाळांमधील सुमारे 72 विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तू, छत्र्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले। हा उपक्रम कैलासवासी श्रद्धाहरी वैद्य, पूर्वाश्रमीच्या पुष्पा साठे यांच्या स्मरणार्थ त्यांचे पती हरिवैद्य राहणार डोंबिवली आणि सौ वर्षा पाटणकर, पूर्वाश्रमीच्या माधुरी साठे यांच्या विशेष सहकार्याने पार पडला। याशिवाय जोगेश्वरी नगर शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत तेथे शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टर भेट देण्यात आले। तसेच कैलासवासी मोदे शिंदे गुरुजी यांच्या स्मरणार्थ त्यांचे सुपुत्र उल्हास शिंदे यांच्यातर्फे जोगेश्वरी नगर शाळेतील इयत्ता 1ली ते 4थी मधील पहिल्या 2 क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देऊन गौरवण्यात आले। हा कार्यक्रम शुक्रवारी सकाळी नागोठणे येथील कचेरी शाळेत उत्साहात पार पडला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव उल्हास शिंदे यांनी प्रास्ताविक करून उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला। या कार्यक्रमाला नागोठणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच ज्ञानेश्वर सारुंखे, सदस्य डॉक्टर मिलिंद धात्रक, सदस्या सुप्रिया काकडे, पूनम काळे, भाविका गिजे, अमृता महाडिक तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे उपाध्यक्ष मुकुंद मोदगी, खजिनदार दिलीप शहासने, सचिव उल्हास शिंदे, सदस्य दत्ता कडव, सुभाष भोय आणि सोनू जोशी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुगंधा पिंपळे यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका, इतर शिक्षक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, आज आपण कचेरी शाळेमध्ये आलेलो आहोत। कचेरी शाळा ही नागोठण्यामध्ये आहे आणि नागोठण्यामध्ये कन्या शाळा आणि जोगेश्वरीमध्ये जी शाळा आहे त्या शाळांची सर्व विद्यार्थी इथे आलेले आहेत। आज ज्येष्ठ नागरिक संघाच्या तर्फे आज कार्यक्रम होत आहे, त्यांना साहित्य वाटप होत आहेत। तर आपण त्यांच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर ज्येष्ठ नागरिक जे आहेत ते समाज आणि कुटुंबाचे आधारस्तंभ आहेत आणि ही जी लहान मुलं आहेत ही देशाचं भविष्य आहे आणि या लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद जर आला तर ते खऱ्या अर्थाने समाजकार्य आहे आणि ते समाजकार्य हे जे लोक आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत ते ज्येष्ठ नागरिक करत आहेत। आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया, त्यांचं काय म्हणणं आहे पाहूया। सर सांगा, काय म्हणणं आहे तुमचं? हा ज्येष्ठ नागरिक संघ गेले 15 वर्ष आम्ही चालवतो। आम्ही काही अडचणींचा पाठलाग केला आणि त्यातून बाहेर पडून आमच्यातून काही चांगले आमचे मित्रमंडळी निघून गेले, परंतु हा संघ आम्ही बंद करू दिला नाही। त्याच्यामध्ये आम्ही निस्वार्थ भावनेनं आम्ही हे कार्य करतो। हा शालेय विद्यार्थ्यांना जो वाटपाचा कार्यक्रम आहे तो फक्त गावठाणाच्या शाळेमध्ये आम्ही पहिले करायचो, नंतर कन्या शाळा वाढवली, यंदा कचेरी शाळा वाढवली आणि ह्या आम्ही निस्वार्थ भावनेतून हे करत असतो। आम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळतो। आणखी काय सांगाल, म्हणजे पुढे काय पुढे ही संघटना नाही, हा संघ आहे। संघटना आक्रमक असते, हा संघ आम्ही पुढे असाच आम्हाला जोपर्यंत जमेल तोपर्यंत आम्ही पुढे चालू ठेवणार आणि आमच्यातले काही जरी मागे गळले तरी पुढे चालवणारे आम्ही त्यातूनच तयार करू, एवढं निश्चित। विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी जे ज्येष्ठ नागरिक संघ प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये मी एक उदाहरण देतो की माझे वडील हे शिक्षक होते, त्यांच्या माध्यमातून इथे कचेरी शाळेमध्ये त्यांची सर्व्हिस गेली, म्हणून मी ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मोदे शिंदे गुरुजी यांच्याकडनं जे 1ली ते 4थीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बक्षीस म्हणून त्यांच्याकडनं जाहीर करत असतो आणि तो यंदा पण मी दिलेला आहे। आम्ही दरवर्षी जे 75 वर्षे संसार ज्याने सुखरूपपणे केला अशा जोडप्यांचा जाऊन सत्कारही करतो आणि त्यांना जर काही प्रॉब्लेम असतील तर ते तपासात घेतो आणि गव्हर्नमेंटकडनं जर काही मदत पाहिजे असेल तर तीही त्यांना आम्ही मिळवून द्यायचा प्रयत्न करतो। त्या माध्यमातून इथे जो कार्यक्रम कचेरी शाळेमध्ये ठेवला होता त्या शाळेमध्ये ज्या मॅडम आहेत त्या मॅडमचं पण काय म्हणणं आहे आपण जाणून घेऊया। मॅडम काय सांगाल?
हा आज जो आमच्या शाळेमध्ये ज्येष्ठ नागरिक नागोठणे यांचा जो आमच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व छत्री वाटप कार्यक्रम झाला, अत्यंत स्तुत्य कार्यक्रम होता आणि असाच कार्यक्रम प्रत्येकाने आपल्या मराठी शाळा टिकवण्यासाठी करणं गरजेचं आहे. तसंच मगाशी एक विषय आमच्या इथे विषय झाला की शाळेमध्ये संगीत, कला वगैरे असे काही विषय असावेत. तसेच आमच्या शाळेमध्ये देखील संगीत विषय शिकवण्यासाठी दिवेकर सर, कराटे विषय शिकवण्यासाठी जगताप सर, तसंच चित्रकला विषय शिकवण्यासाठी जांगळेकर सर येतात. म्हणजे जे काही उपक्रम आहेत ते आमच्या शाळेमध्ये देखील घडतात. असे उपक्रम प्रायव्हेट शाळांमध्ये जे घडतात तसेच आमच्या मराठी शाळांमध्ये देखील घडतात. तरी सगळ्या पालकांनी किंवा नागरिकांनी असं आवाहन करते की तुम्ही आमच्या शाळेमध्ये मुलांना मराठी प्राथमिक शाळेमध्येच दाखल करा. आणि जो ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम झाला यांनी जो आमच्या विद्यार्थ्यांना छत्री आणि शैक्षणिक साहित्य वाटप केलं त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. बघा, आपण बघतो की शाळा वाचवा आणि शिक्षकसुद्धा वाचवा किंवा शिक्षण वाचवा ही जी मुवमेंट्स देशभरामध्ये चालू आहे, तर मॅडमने मोठ्या प्रमाणात आव्हान केलेलं आहे. त्या आव्हानाला लोकांनी साथ द्यावी आणि या मराठी शाळेमध्ये मुलांना टाकावे, अशा पद्धतीचे आपण आव्हान करतो. धन्यवाद. जनोदयकरिता नितीन गायकवाड, नागोठणे. जनो